संक्रमण आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसंच पशु आणि पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीनं राज्यातील सर्व पशुधनाचं इयर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणं बंधनकारक करण्यात आले. इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनांसंदर्भात कोणत्याही सेवा देण्यात येणार नाहीत. त्यामुळे सर्व संबंधांनी आपल्या पशुधनाचं इयर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009चे सक्षम प्राधिकारी अशोक शृंगारे यांनी दिले आहेत. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागानं नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये इयर टॅगिंगच्या नोंदी घेण्यात येत आहेत. यामध्ये जन्ममृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. प्रणालीवर संबंधित पशुधनाची प्रजनन, आरोग्य, मालकी हक्क, जन्ममृत्यू आदी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व पशुधनास कानात टॅग लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास कानात टॅग लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रण करण्याकरिता तसंच प्राण्यांमधील संक्रमण आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दुसऱ्या कोणाला मतदान केलं तर आपण जात्यात भरडल्या जाऊ याचं भान ठेवा. आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे म्हणून येत्या 20 मे रोजी धनुष्यबाण चिन्हाचं बटन दाबून नरेश म्हस्के यांना निवडून आणायचं आहे, असा निर्धार ऐरोलीतील राजीव गांधी उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांनी आज व्यक्त केलाय. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ ऐरोली येथे आज सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, मानवता ग्रुपचे सभासद, पतंजली योग केंद्राचे सदस्य, ऐरोली हास्य क्लबचे सदस्य, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई आणि मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी नरेश म्हस्के यांचं यावेळी स्वागत केलं. यावेळी जय जय श्रीराम आणि म्हस्के साहेबांचा विजय असो असा जयघोषही करण्यात आला. यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने नरेश म्हस्के यांचं मतदान करण्याचं आवाहन करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच ठाण्याचे महापौर असताना नरेश म्हस्के यांनी यशस्वी कारकीर्द गाजवल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. पतंजली योग केंद्राच्या एका सदस्यानं नरेश म्हस्के यांना मत म्हणजे देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असल्याचंही सांगितलं. या नव्या मुंबई बेलापूरमध्ये यांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलं नरेश म्हस्के यांचं आणि अतिशय प्रचंड असा उत्साह आणि जोश या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने ठाणे लोकसभा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथं प्रचंड मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मताधिक्य मिळेल, लीड मिळेल. कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकासाचे कामं, अनेक आपल्या जे गरजेपोटी बांधलेली घरं, FSI अशा अनेक आपण ज्या योजना आहेत नव्या मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केल्या आहेत. आणि एकंदरीत ठाणे लोकसभा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. 2 वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम आणि 10 वर्षात केलेलं मोदी साहेबांनी काम याचं नक्की या निवडणुकीमध्ये पोचपावती या ठाणे लोकसभा मतदारसंघातले मतदार देतील. नरेश म्हस्के प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. ठीक आहे. रेल्वे स्टेशनच्या पल्ल्याडचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत चाललाय. खचाखच भरलेल्या लोकल आणि दरवाजाच्या बाहेर लोंबकळत असलेले रेल्वे प्रवासी असं चित्र आता नेहमीचंच झाले. रेल्वेच्या गर्दीनं 7 दिवसात 3 बळी घेतलेत. मात्र प्रचारात गुंग असलेल्या राजकीय नेत्यांना याचं काहीच सोयर सुतक नसून लोकलमधील गर्दी आता अधिकच जीवघेणी होत चालली असल्यानं रेल्वे प्रवास देखील धोकादायक झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय. लोकल गर्दीवर तोडगा काढण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असून त्याचा रेल्वे विभागाकडे अभाव आहे. सध्या असलेल्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली तरी रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकतो. लोकल निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावणं हे नित्याचंच झालं आहे. मध्य रेल्वे आणि उशीर हे जणू नित्याचंच झाले. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या प्रवाशांची गाडीमध्ये चढण्यासाठी कसरत सुरू होते. अनेकदा रेल्वेच्या उशिराबाबत घोषणा केली जात नाही आणि पुढील ट्रेन किती वेळानंतर आहे हे देखील सांगितलं जात नसल्यानं अधिकच हाल होतात. रेल्वे प्रशासनानं याबाबत तातडीनं काही हालचाली न केल्यास रेल्वे प्रवाशांचे बळी जात राहणार हेही खरंच आहे. मात्र आगामी काळात या घटनांमध्ये वाढ झाल्यास भविष्यात रेल्वे प्रवाशांच्या मोठ्या संतापाला सामोरं जावं लागणार आहे. या संदर्भात दिवे रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे प्रवाशांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनाची आठवण रेल्वे प्रशासनाला करून देणं आवश्यक आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. दरवर्षीच्या उन्हाळ्यात जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढीस लागल्या असल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रातील येऊर रेंजमध्ये वनविभागानं शास्त्रीय पद्धतीनं फायर लाईन आखल्या आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात येऊरमधील जंगलातील आगीच्या घटना फार कमी झाल्या असून फायर लाईन, वन कर्मचारीमार्फत गस्त आणि जनजागृतीमुळे जंगलांचं नुकसान न होता मोठा फायदा झाला आहे. यासाठी महत्त्वाची सुरक्षा घेतानाही येऊरच्या जंगलात वनविभाग अत्यंत भागांचीही काळजी घेत आहे. जंगलात आग लागलीच तर ती पसरणार नाही यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रातील येऊर रेंजमध्ये वनविभागानं शास्त्रीय पद्धतीनं फायर लाईन आखल्या आहेत. याच लाईन येथील फायर लाईन महत्त्वाची भूमिका बजावत आहेत अशी माहिती येऊर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली आहे. हिवाळा संपल्यावर जंगलातील हिरवाई कमी होते आणि तेथील परिसर रखरखाट झालेला दिसून येतो. उजाड जंगलात मोठ्या प्रमाणात गवत, झाडं, झुडपं सुकलेल्या अवस्थेत असतात.
उन्हात झाडांच्या घर्षणानं काही वेळा नैसर्गिक आग लागते, परंतु अशा नैसर्गिक आगी लागण्याचं प्रमाण खूपच अत्यल्प आहे. माणसांकडून जंगलात आग लागण्याचं प्रमाण अधिक आहे. अशा वेळी मानवी छोटी चूक मोठ्या वणव्यात पसरते. जंगलातील आगीवर नियंत्रण करण्यासाठी फायर लाईन जंगलाचे सुरक्षा कवच असते. एका वनाच्या पट्ट्यात लागलेली आग दुसरीकडे पसरणार नाही यासाठी वनविभागाच्या येऊर परिक्षेत्रातील फायर लाईन आखलेल्या आहेत. डिसेंबर ते जानेवारी या 2 महिन्यात जंगलांमध्ये साधारणतः 6 मीटर आणि 12 मीटर रुंद अशा पद्धतीनं जागेतील वाढलेली झुडपं आणि गवत काढलं जातं. जंगलातील महत्त्वाच्या जागेत शेकडो किलोमीटर लांब अशा पद्धतीनं वाढलेलं गवत झुडपं काढली जातात. एखाद वेळेस जंगलात आग लागल्यास फायर लाईनमुळे आगीची झळ जास्त दूरपर्यंत पसरत नसल्याचं सोनटक्के यांनी सांगितलं.